जर तुम्ही पण प्रेग्नंट असाल ना, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल, की स्वतःसाठी आणि बेबीसाठी काय-काय घ्यायचं आणि बॅग पॅक कशी काय करायची? चला तुम्हाला सांगते काय-काय प्रॉडक्ट हवे आणि काय-काय वस्तू हव्या. तर मेक शुअर करून घ्या, की तुम्ही 7व्या-8व्या महिन्यातच बॅग पॅक झाली पाहिजे. कारण की कधी पण इमर्जन्सी पडू शकते आणि कधी पण आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची गरज पडू शकते. सगळ्यात आधी मी घेतले बेबीसाठी रॉम्पर्स. ते मी स्लीव्हलेस पण घेतले आणि फुल पण घेतले थंडीमुळे. त्यानंतर कॅप्स घेतल्या. कॅप्स मी तुम्हाला सांगतो लिटरली सगळं जे तुम्ही घ्याल ना कॉटनचं घ्या, कारण कॉटनमुळे इचिंग होत नाही. त्यानंतर मग झबले घेतले. झबले पण कॉटनचेच घेतले. सॉक्स 2 जोडी घेऊन घ्या, कारण की लवकरच खराब होतात. मग ते वाळत नाही, मग बाळाला काही राहत नाही. त्यानंतर स्वेटर्स घेऊन घ्या. स्वेटर्स पण तुम्ही 2 घेऊन घ्या. मी एकच घेतले. आणखी असे सॉफ्ट नॅपकिन घेऊन घ्या चेहरा वगैरे पुसासाठी, कारण की बाळ उलटी करते त्यामुळे मग चेहऱ्याला इन्फेक्शन होत नाही ह्यानी पुसलं तर. लंगोट घेऊन घ्या. असं सॉफ्ट बाथ टॉवेल घेऊन घ्या. आणखी बाळाला ड्राय शीट पण हवी आहे. ड्राय शीट पण घेऊन घ्या, ज्याच्यामुळे 8 to 10 टाईम यूज करणं पॉसिबल होऊन जाईल. आणि मी वाकळ शिवले तर ही पण ड्राय शीट घेऊन घेतली होती. तुम्ही 2 म्हणून 1 घेऊ शकता. त्यानंतर बाळासाठी डेटॉल घेऊन घ्या, जे आपल्याला पण उपयोगी नाही. बेबी बंप क्लीन करायसाठी वाइप्स, क्रीम, त्यासाठी ऑइल, पावडर, शॅम्पू, लोशन सगळंच घेऊन घ्या. किट नका घेऊ, तुम्ही सेपरेट घ्या. त्यानंतर डायपर पण घेऊन घ्या. त्यानंतर सांगते आपल्यासाठी काय घ्यायचं. स्वेटर घेऊन घ्या. आणखी तुम्ही फिडिंग गाऊन पण घेऊन घ्या. आणि फिडिंग गाऊन तुम्ही या टाईपनं घ्या, ज्याने बटन पिन राहील ना, चेन पिन राहील, तुम्हाला इझिली फिडिंग करता येईल. तुम्ही गाऊन पण कॉटनचेच घ्या, जेणेकरून बाळाला इचिंग किंवा इरिटेशन होणार नाही. त्यानंतर तुम्ही मॅटर्निटी पॅड, ही बॉटल यासाठी घ्या, की याच्यामध्ये 24 तास गरम पाणी राहते आणि आपल्याला 24 तास गरम पाणी प्यावं लागते. त्यानंतर स्वतःसाठी वाइप्स आणि स्वतःला मसाज करण्यासाठी कोकोनट ऑइल. तुम्हाला जर ह्या सगळ्याची लिंक हवी असेल ना, मला लिंक म्हणून टाईप करा. ज्याची माझ्याकडे लिंक आहे मी तुम्हाला लिंक शेअर करून घेईन. आणि हो, यासाठी तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर लाँग व्हिडिओ म्हणून मला कमेंट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगते, जे बी मॉम टू बी किंवा तुमच्या ओळखीची कोणी मॉम बनणार असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगला आणि अशाच मोर टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.